आईस कॅन्डी थँक्यू. मला सांग लाईट कधी आणि कसे येणार माहिती आहेत का तुला? हो मला माहिती आहे. तुला नाही माहिती का? नाही. अगं मग मला सांग ना कसे येतात लाईट्स? अगं खूप सोपं आहे. हो 1 ते 10 अंक म्हणायचे तर लाईट लगेच येतात. ओ असं म्हटलं नाही येतात लाईट्स? हा तर मग चल ना आपण एकत्र म्हणूया 1 ते 10 अंक. ठीक आहे चालेल. चालेल. चल रेडी सुरू करूयात. ओके 1 2 3 4 5 6 7 8 9 आपण परत एकदा 9 म्हणूया. हा चालेल. 9 10. अगं पण तरी लाईट्स नाही आलेत अजून. अगं सगळे अंक म्हणताना तू तुझे डोळे बंदच नव्हते केलेस. हो असं पण असतं का? म्हणजे डोळे बंद केल्यानंतर लाईट्स येतात? हो चल डोळे बंद कर. बर मी डोळे बंद करते आता. ओके म्हणूया. रेडी स्टार्ट. 1 2 3 4 5 6 8 8 9 अगं हे माझी आईस कॅन्डी. अगं नाव तरी सांगून जायचंस तुझं. बदमाश. वहिनी वहिनी तुम्ही कसं सहन करू शकता हे सगळं? आणि मुळात हे किती दिवस चालणार? मला कळतंय ना आपण इथे काम करायला लागलो तर आदित्य क्षणोक्षणी आपला अपमान करणे. पूर्ण कल्पना आहे मला याची. मग का सहन करायचंय आपण हे? आपण दुसरीकडे कुठेही कामाला गेलो ना तर आपल्याला खूप चांगलं काम, चांगले पैसे आणि मुळात रिस्पेक्ट मिळेल. म्हणजे इथे मिळणार आहे ते कुठेच मिळणार नाही अजून वासुभाऊजी. म्हणजे मिस्टर कामत यांची स्वप्न, त्यांच्या आठवणी, वासुभाऊजी तुमची स्वप्न, तुमची मेहनत हे सगळं इथे आहे. आणि या सगळ्या गोष्टींसाठी मला कितीही आणि कोणतीही किंमत मोजावी लागली ना तरी मोजेन मी. मला पटतंय वहिनी पण आपण दुसरीकडे कुठेही काम करून देवचं स्वप्न पूर्ण करूच शकतोय. नाही वासुभाऊजी, इतक्या मेहनतीने यांनी ही सगळी कंपनी उभी केली आहे. कामत फूड्सला एवढं मोठं केलंय वासुभाऊजी. हे सगळं असंच आपण वाऱ्यावर सोडून निघून जायचं? देवाशिष कामत यांच्यासाठी आपल्याला हे सगळं सहन करावंच लागेल. तुम्ही बोलताय ते सगळं पटतंय मला पण नाही. यू आर राईट. देवसाठी काय वाटेल ते करायला तयार आहे मी. इथे कामही करीन आणि सगळा अपमान सुद्धा सहन करीन. सॉरी मॅडम जरा डिस्टर्ब करतोय पण जरा महत्वाचं बोलायचं. हो नाही नाही सॉरी काय डिस्टर्ब वगैरे काही करत नाही. बोला ना. राष्ट्रपती बोला. मी अहो तुम्ही बोलणार होतात ना. तुम्ही बोला. तुम्ही बोला. एक मिनिट काय झालंय? आम्ही कोणी परके आहोत का? तुम्ही काहीही बोलू शकता आमच्या समोर. नाही तसं नाही मॅडम, पण आम्हाला ना काही कळतच नाहीये. म्हणजे हे सगळं काय चाललंय, का चाललंय, कधी घडलंय हे सगळं? हो ना मॅडम. आणि या सगळ्यात नक्की आम्ही काय करायचं काहीच कळत नाही. आणि ते आदित्य सर अचानक कसे बॉस झाले? तुम्ही त्यांना का बॉस केलं? हो एक मिनिट जरा शांत व्हा. मला कळतंय या सगळ्या गोष्टींमुळे तुमचा गोंधळ होणं साहजिकच आहे. हे सगळं इतकं अचानक घडलं ना की तुमची गफलत होते या सगळ्यामध्ये. पण ज्या गोष्टी व्हायला नको होत्या त्या झाल्या.
ज्याच्यावर सगळ्यात जास्त विश्वास ठेवला ना त्यानेच गळा कापलाय आपला. म्हणजे आदित्यने आम्हाला फसवून कामत फूड्स आणि देवची सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावावर करून घेतली. काय? काय? हो पण मॅडम तुम्ही सह्या का दिल्यात मग? जाऊ दे ना अष्टपुत्रे, आता त्या गोष्टीवर बोलण्यात काहीच पॉइंट नाही. आता जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे त्याला फक्त तोंड द्यायचं आपण. पण मॅडम आता पुढे काय करायचं? पुढे काय? हे सगळं फॉलो करायचं. आदित्य जे काही सांगतोय ते सगळं करायचं. तसं करणं खूप अवघड आहे मॅडम खरं तर, पण आम्ही काहीही करायला तयार आहोत मॅडम तुमच्यासाठी. आणि हे सगळं काम करता करता योग्य संधीची वाट बघायची. अगं मेणबत्ती तरी लावायची ना ग. अगं मला काय माहित की तुझ्या घरात मेणबत्ती कुठे येते. अगं हो, बाहेर कोणाला तरी आवाज दिला असताना तर आले असते की मदतीला. हा माझ्या लक्षातच आलं नाही. बरं मला सांग, इथे असं रोजच लाईट जातात का? अगं नाही, मगाशी कोणीतरी म्हणालं 5 नंबर गल्लीच्या इथे काम चाललंय म्हणून लाईट गेली. मग आता आता काय येईल, आज नाही आली तर उद्या येईल. अरे बापरे, मला खूप भीती वाटते रे या अंधाराची. अगं घाबरते कशाला, मी आहे ना तुझ्या बरोबर. अगं अंधारात राहिलं पाहिजे, अंधाराला आपलंसं केलं पाहिजे. अंधाराला काही काय? अगं अंधारातच आपल्याला खरं कळतं आपली माणसं कोण आणि परकी कोण. आपली सावली सुद्धा आपल्याला सोडून जाते ग. किती छान बोलतेस ना तू. अगं छान बोलते म्हणजे अनुभवात न बोलतेय, कळलं? मला नाही असं करायला खूप मज्जा येते. हा आठव बरं शेवटची फुंकर कधी मारली होती ते आठव. खरं सांगू तर आठवत नाही आता, पण ताई सोबत असताना ना मी अशी मज्जा खूप करायचे. पण आता त्यालाही बरेच वर्ष झाले असते. मग हीच संधी आहे, परत मेणबत्ती पेटव आणि फुंकर मार. तुला माहितीये आम्ही ना कॉलेजमध्ये असताना असं सगळं करायचो. म्हणजे अंधारात तासन तास गप्पा मारत बसायचो. नंतर कामाचा व्याप हळूहळू वाढत गेला आणि राहिलं सगळं मागे. राहिलं ना, मग आता हे कर, तू हे कर, त्या दोघी येतील, मी त्यांच्यासाठी खायला करते. थांब मी पण येते. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. मग कसा होता आजचा दिवस? माझा काय ओके ओके गेला. तू सांग बाबा, तुझाच दिवस आज हॅपनिंग वगैरे जाणार होता. माझा काय, जसा मी ठरवलं होतं अगदी तसाच गेला. ग्रेट. पण तुझा का ओके ओके गेला? कुठे गेली नाहीस वाटतं पार्टी करायला? नाही रे, मी तर घरीच होते. मग घरी करायचीस ना पार्टी, बिंदास. हे बघ उत्तरा, हे घर तुझंच आहे असं समज आणि पार्टी कर. स्वतःला अजिबात परक समजू नकोस. तर तू मैत्रीण आहेस माझी. हे बघ तुझ्यासाठी इतकं तर मी करूच शकतो. घरात ऑलरेडी पार्टी झालेली दिसते. पार्टी नाही. मग या 2 ग्लास मध्ये तू प्यायलीस का पाणी? अच्छा हे, अरे माझी फ्रेंड आली होती, लतिका नाव तिचं. दादा गेल्याचं कळलं म्हणून भेटायला आली होती. हा, आणि मग दादा गेल्याच्या दुःखात तुम्ही दोघी दारू प्यायलात का? नाही, ज्यूस दिलं होतं मी तिला. हो.
चांगला ज्यूस आहे. बरं ऐक ना, ही जी कोणी तुझी मैत्रीण आली होती लतिका, ठीक आहे, पण यापुढे ती माझ्या परमिशन शिवाय या घरात येणार नाही याची काळजी घे. म्हणजे मी मालक आहे या घरात, त्यामुळे या घरात माझ्या परमिशन शिवाय कोणी आलेलं मला चालणार नाही. या घरात कोण येतं काय करतं सगळं मला कळायला हवं. अरे पण आदित्य, आणि तुझ्या ज्या काय पार्ट्या असतील ना त्या यापुढे घराबाहेर तुझ्या पैशाने, कळलं? आलोच मी फ्रेश हो. एक मिनिट आदित्य, काय बोल. या ना या 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 बसा. अगं आल्यात का तुम्ही? हो. बसा, मी तुमच्यासाठी खायला केलं ते घेऊन येते. अगं आधी तू बाहेर ये, मला ओळख करून द्यायची तुझी. ये आधी बाहेर ये. हा आले आले. अगं अगं हाच का तो आदित्य का फादित्य? तुझी हिम्मत कशी झाली? तुझी हिम्मत कशी झाली आमच्या घरात यायची? एक मिनिट ताई, काहीतरी गैरसमज होतोय. हा आदित्य नाही हा. मी आदित्यचा शत्रू आहे इनफॅक्ट. हो. अगं ताई असं काय करतेस? मी तुला फोन करून सांगायचे ना वासुदादा आहेत ते, देवदादांबरोबर असायचे सतत. फोन करून सांगायचे तेच आहेत ते हा, हा. ते आधी तरी सांगायचं होतं, नाहीतर वेळ दिला सांगायला. नमस्कार ताई. हा नमस्कार. बसा ना साहेब, बसा 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 बसा. मी तुमच्यासाठी चहा टाकते. नाही चहा जस्ट घेऊनच आलोय मी. खरं तर मी तुम्हाला भेटायला आलो होतो. तुम्ही वहिनींना आणि मधुराला आसरा दिला त्याकरता तुमचे खरंच खूप आभार. अहो आभार कसले मानतात? अहो नाही, आजकाल कुणीच कुणासाठी इतकं करत नाही, म्हणून थँक्यू सो मच. तुम्ही बसा, मी चहा करून आणते. हा बसा. सॉरी. अगं इट्स ओके. सॉलिड आहे तुझ्या ताई. असं दे का गीता, काय तू पण. छान दिसतेस मधुर. नाईट ड्रेस मध्ये. नाही तसं नव्हतं म्हणायचं मला. म्हणजे खूप अशी फ्रेश दिसतेस, रिलॅक्स दिसतेस. आहे काही गोष्टींची जाणीव झाली किंवा मनावरचं ओझं हलकं झालं ना की आपोआप फ्रेश वाटतं. ऍडजस्ट झालीस म्हणजे इथे. हा म्हणजे तसं म्हणायला हरकत नाही. तुम्ही दोघी बहिणी एकदम सॉलिड आता. जिथे कुठे जाता ना तिथलं सगळंच आपलंच करून घेता. हो, पण ज्या माणसाने आपल्याला परक केलंय त्याला काही गोष्टींची जाणीव करून द्यायची वेळ आली आता. आणि आज घडलेल्या प्रकारामुळे तर ते जास्तच गरजेचं आहे. म्हणजे काय झालं आज ऑफिसमध्ये? मधुराताई, आज आदित्यने वासुदादा आणि मीराताईंचा खूप अपमान केलाय. त्यांना खूप घाण वागणूक दिली. खरं तर असं वाटत होतं ना त्याच्या मुसक्या बांधाव्या आणि सरळ इथे आणावं ताई समोर. मला तर इतका राग आला होता ना, वहिनींनी थांबवलं म्हणून गप्पा बसलो. पण वहिनी आपण काय करायचंय? असंच हातावर हात ठेवून बसून राहायचंय का? नाही वासुभाऊजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपण आता जे काही करायचं ना ते नीट प्लॅनिंग करू. आदित्यला ज्या गोष्टीची गुरमी झाली आहे ना तीच उतरवायची. कसली गुरमी आहे त्याला? कामत फर्मचा मालक असल्याची. हाच तर त्याचा वीक पॉइंट आहे. त्याचाच फायदा उचलायचा आपण. मला फक्त एवढंच विचारायचंय की आपल्या डीलचं काय झालं.
त्याचं काय? अरे तू कधी देणार आहेस सह्या? तर तुला बोललो ना सही देतो म्हणून, काय घाई आहेत की? आणि पुन्हा पुन्हा तेच तेच प्रश्न विचारू नकोस, मला डोकं फिरतंय माझं. अरे घाई नाहीये, पण सह्या दिल्यास की माझाही मार्ग मोकळा होईल ना. मग आत्ताही तुला तुझा मार्ग मोकळाच आहे उत्तरा. तुला हवं ते करूच शकतेस तू. ठीक आहे, मग मला महाबळेश्वरचं फार्म हाऊस हवंय. काय काय हवंय तुला? महाबळेश्वरचं फार्म हाऊस हवंय? राईट. का? हे बघ, का कशासाठी हे सगळं मी तुला नाही सांगू शकत. मला माहिती आहे आपलं काहीतरी वेगळंच डील झालंय, पण त्यापेक्षा वेगळं मला काहीतरी हवं असेल तर तू नाही देणार आहेस का? पण का हवंय ते सांग ना मला. असंच हवंय, मला आवडतं ते. तुला चांगलंच माहिती आहे, मला कारण कळल्याशिवाय मी काही देणार नाही. ओके फाईन, मला ते फार्म हाऊस विकायचंय. गुड. विकायची का? आणि तुला असं वाटलं की ती प्रॉपर्टी मी तुला देईन? ऑफकोर्स. मी त्याच्यावर अजिबात सह्या करणार नाही. अरे पण आदित्य, हा, हे बघ, मला माहिती आहे की तुला खूप पैशांची गरज आहे, तू कमावत नाहीयेस वगैरे वगैरे, पण मी नाही देणार म्हणजे नाही देणार. कळलं? वहिनी, काय चालू आहे तुमच्या डोक्यात नेमकं? आय मीन, आता आपण नक्की कशी पावलं उचलायची? काहीच कळत नाही वासू भाऊजी. म्हणजे सध्या तरी माझ्या डोक्यात काहीच नाहीये. काय करावं याचाच विचार करते मी. हो, जे काही करायचंय ते विचारपूर्वक करायला लागेल. कारण आता आदित्यच्या डोक्यात काय चालू आहे ना, याचा आपल्या कुणालाच अंदाज नाही. मला असं वाटतं की आपण जरा त्याचा अंदाज घेऊयात. तर पुढे नक्की काय करतो हे पाहूयात आणि मग आपण आपला प्लॅन करूया. म्हणजे आपण असं शांतपणे बसून राहायचं का? काहीच करायचं नाही? हो, कारण आपण आता काही केलं तर कदाचित ते पुढे जाऊन आपल्यावरच उलटू शकतं. आदित्य आता यापुढे सगळी पावलं सावधपणे उचले. त्याला नक्कीच माहित असणार की आपण काहीतरी ऍक्शन घेणार. त्यामुळे तो खूप जास्त तयारीने आलाय. अगदी बरोबर आहे वासू भाऊजी. म्हणजे आपण काही करतोय, आपण काही प्लॅन करतोय याचा त्याला अंदाज जरी आला ना, तो आपल्याला कामत कंपनीमध्ये राहूच देणार नाही. मग आपण काहीच करू शकत नाही. आपल्याला आदित्यचा एखादा वीक पॉइंट कळायला हवा. तो जर कळाला ना, तर आपल्याला प्लॅन करणं सोपं जाईल. आदित्यचा वीक पॉइंट आहे त्याची भीती, आणि त्याचाच फायदा उचलायचा आपण. आदित्य ज्या ज्या लोकांसोबत वाईट वागलाय, त्याने ज्या ज्या चुका केल्यात ना, त्या सगळ्याची शिक्षा त्याला मिळालीच पाहिजे. हा, पण म्हणजे आपल्याला काहीतरी करावं लागेल ना. वासू भाऊजी, मिस्टर कामतांनी 5 वर्षांपूर्वी एक सिस्टर कंपनी सुरू केली होती ना? हो, म्हणजे देवच्या पहिल्या बायकोच्या नावाने रजिस्टर्ड आहे ती कंपनी. पण का, म्हणजे ही सिस्टर कंपनी का सुरू केली होती? नेमकं काय काम होतं त्या कंपनीचं? आपल्या कंपनीच्या काही डील्स करताना अडचणी येत होत्या. मुळात कंपनीवरचा लोड वाढत होता, म्हणून सगळे रेकॉर्ड्स नीट राहावे म्हणून देवचीच आयडिया होती ती. आणि त्याकरताच ही नवीन कंपनी फॉर्म केली. हो, म्हणजे ही सिस्टर कंपनी कामत कंपनी सोबतच काम करायची, फक्त कामत कंपनीचा भार हलका करायची, राईट? हो, म्हणजे
आता ती कंपनी वर्किंग नाहीये, अर्थात टॅक्स भरतोय आपण त्या कंपनीचा. देवला म्हटलंही होतं मी की ते शेअर्स आपण विकून टाकूया. मग तुम्ही विकले त्याचे शेअर्स? नाही, देव म्हणाला कधीतरी भविष्यात उपयोगी येतील म्हणून नाही विकले. पण तुम्ही का त्या कंपनीबद्दल एवढी माहिती विचारता? आता माझ्या डोक्यात काही कल्पना येत आहेत. ते पण ते शेअर्स दुर्वाचे आणि माझ्या नावे आहेत. माहितीये मला, यांनीच सांगितलं होतं मला एकदा. वहिनी, काय चालू आहे तुमच्या डोक्यात नेमकं? आपण ती सिस्टर कंपनी पुन्हा सुरू करायची.